लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान हा महत्त्वाचा मुद्दा राहिलेला होता। त्यामुळे इंडिया आघाडी असेल किंवा महाविकास आघाडीला याचा फायदा झालेला पाहायला मिळाला। आता आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राचा स्वाभिमान हा मुद्दा पुढे घेऊन जे आहे ते महाविकास आघाडी लढणार आहे आणि तशा प्रकारची तयारी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। आज विरोधी पक्षांची पत्रकार परिषद झाली आणि त्यामधला हा बॅनर आपण पाहतोय, लोकसभेत संविधानासाठी लढलो, विधानसभेत आता महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढू आणि जिंकू महाविकास आघाडी, अशा प्रकारचा बॅनर आहे आणि हीच लाईन पुढे घेऊन विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं नेत्यांकडून सांगितलं जातं। आपल्यासोबत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आहेत। सर, मागचा मुद्दा आपण संविधान पाहिला, आता मात्र महाराष्ट्राचा स्वाभिमान हा मुद्दा घेऊन पुढे येणार आहेत। किती फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो? नाही, अनेक मुद्दे असतील, त्यातला एक मुद्दा हा असेल, कारण मागच्या काही दिवसांमधलं जर तुम्ही एकूण सगळ्या आघाडीच्या नेत्यांच्या भाषणांचा सूर बघितला तर त्याच्यामध्ये गुजरातसाठी कुठेतरी महाराष्ट्राच्या हितांशी तडजोड केली जाते किंवा महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये गेले, त्या संदर्भात जेवढा प्रोटेस्ट इथल्या राज्यकर्त्यांनी करायला पाहिजे होता तेवढा तो केला नाही, असा आरोप त्यांच्यावर आहे आणि पुढच्या काळामध्ये तो अधिक धारदारपणे होताना दिसेल। दुसरं असं आहे की संविधानाचा जो मुद्दा होता तो लोकसभेत लागू होत होता, महाराष्ट्रामध्ये त्याचा आता विधानसभेची निवडणूक असताना त्याचा परिणाम तेवढा जाणवला नसता, त्यामुळे स्थानिक मुद्दे येतील। तर या स्वाभिमानाच्या मुद्द्याबरोबर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो आज त्यांनी उपस्थित केलेला आहे तो आहे शेतमालाच्या आणि खतांवरच्या GSTचा प्रश्न। कारण असं आहे की शेतकऱ्यांमध्ये अशी भावना आहे की सरकार आम्हाला डायरेक्ट अनुदान देते आहे, प्राईम मिनिस्टर योजनेमधून आम्हाला पैसे मिळत आहेत, परंतु तेच पैसे GSTच्या रूपाने आमच्याकडून दुप्पट वसूल केले जात आहेत, अशी एक जी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे, तोही एक मुद्दा मला वाटतं महत्त्वाचा असेल। याशिवाय महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था वगैरे अशा अनेक विषय हे या विधानसभेच्या अधिवेशनात आणि नंतर पुढच्या निवडणुकीच्या काळातही निश्चितपणे प्रभावी ठरलेले आपल्याला दिसतील। खरं तर उद्यापासून अधिवेशनाला सुरुवात होते आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान हा मुद्दा जो आहे तो उद्यापासून लावून धरू असं विरोधी पक्षांनी सांगितलं पाहायला मिळते। नाही, निश्चितपणे हा मुद्दा तर लावणारच नाही, कारण असं आहे की आता ज्याचा उल्लेख संजय राऊत आपण वारंवार त्यांच्याकडनं ऐकतो की गुजरातची ईस्ट इंडिया कंपनी, मला वाटतं की एक नरेटिव्ह कुठल्या तरी इलेक्शनला ते सेट करायला लागतं आणि तेच या पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीने ते सगळं तयारी सुरू आहे। त्याच्यामुळे वेगवेगळ्या माध्यमांमधून हा मुद्दा उपस्थित होणार आहे। म्हणजे आता नैसर्गिक आपत्तीमध्ये मिळालेल्या मदतीमधलं तफावत असेल दोन राज्यांमध्ये मिळणारी, किंवा गुजरातच्या कांद्याला निर्यातीची परवानगी मिळते पण महाराष्ट्राच्या मिळत नाही, हा मुद्दा असेल। हा प्रत्येक मुद्दा जो आहे तो कुठे ना कुठेतरी त्या स्वाभिमानाच्या किंवा प्रादेशिक जी भावना असते त्याच्याकडे नेण्याचा निश्चितपणे प्रयत्न होईल। आणखी एक मुद्दा पाहायला मिळतोय की टेंडर सरकार, त्यानंतर आता परत जितेंद्र आव्हाडांनी आरोप केला की 40% सरकार, म्हणजे जो कर्नाटकमध्ये गाजला होता तोच पुन्हा टक्केवारीचा मुद्दा लावून धरताना पाहायला मिळत आहे। नाही, निश्चितपणे हे अनेक जे मुद्दे येतात म्हणतो मी, त्याच्यामध्ये कर्नाटकचा मुद्दा जो ज्याच्यावर तिकडे इलेक्शन तिकडच्या कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने तो आरोप केला की आमची बिलं काढताना मला 40% पैसे द्यावे लागतात आणि त्यात तो खूप गाजला, त्यात मग एका कॉन्ट्रॅक्टरची आत्महत्या वगैरे, त्यामुळे तिथल्या विधानसभा निवडणुकावर फार मोठा परिणाम झाला होता। आता तो मुद्दा महाराष्ट्रातही प्रकर्षाने उपस्थित केला जाताना दिसतोय आणि वेगवेगळ्या व्यवहाराबद्दल संशय निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून होणार असं दिसतंय। आणखी एक मुद्दा मला वाटतं कदाचित पुढच्या काळामध्ये पुढे येईल, ज्याचं सुतोवाच परवा नाना पटोले यांनी केलं आहे, ते म्हणजे 2 लाखापर्यंतची शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी। कारण तेलंगणाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने ते आश्वासन दिलं होतं आणि सरकार येताच तो निर्णय घेतलेला आहे। त्याच पद्धतीने महाराष्ट्रात पण ही सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी त्यांनी परवा केलेली आहे। ही मागणी पण पुढच्या काळामध्ये कदाचित लावून धरलेली दिसू शकते। उद्यापासून अधिवेशन आहे, काय वाटते सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची स्ट्रॅटेजी काय असू शकते? एक तर निश्चितपणे आपण विरोधी पक्षांकडून कुठले इश्यू येतात त्यावर तर आपण बोललो, पण सत्ताधारी पक्षाकडनं मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीत जे मुद्दे अडचणीचे झाले होते त्या दृष्टीने निश्चितपणे एक डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न होतील। राज्याचा पूर्ण अर्थसंकल्प जो आहे या अधिवेशनात मांडला जाणार आहे आणि त्या माध्यमातून काही मोठमोठ्या योजना येण्याची शक्यता आहे, ज्याचं सुतोवाच आता म्हणजे मध्य प्रदेशमध्ये यशस्वी ठरलेली लाडली बहिणासारखी योजना महाराष्ट्रात येऊ शकते। शेतकऱ्यांना भावांतर योजनेच्या संदर्भात निर्णय झाले होते पण आचारसंहितेमुळे त्याची अंमलबजावणी झाली नव्हती, तो मुद्दा असेल। युवकांसाठी निश्चितपणे पुढच्या काळामध्ये एक घोषणा या अधिवेशनात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे एक निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून एक वेगळ्या योजना सरकारकडून त्याची घोषणा होऊ शकेल आणि जे सामाजिक वातावरण महाराष्ट्रातलं सध्या विशेषतः मराठा आणि OBC आरक्षणावरून निर्माण झालेलं आहे त्यात एक निश्चितपणे ते वातावरण, त्यातली कटुता कमी करण्याच्या दृष्टीने मला वाटतं निश्चितपणे प्रयत्न होताना सरकारकडून दिसतील।
पाहतोय आपण लोकसभेमध्ये जे काही मुद्दे सरकारसाठी जे आहे ते अपयशी किंवा चुकीचे ठरलेले गेले होते किंवा त्याचा तोटा झालेला होता, ते डॅमेज कंट्रोल जे आहे ते भरून काढण्यासाठी या विधानसभेमध्ये जे आहे घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमकं सरकारच्या वतीने अधिवेशनामध्ये नेमके काय घोषणा होतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील. कॅमेरामन अरविंद वर्गीसह एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.